नमस्कार. आज मी उडियान बंद आणि जालंधर बंद याबद्दल सांगणार आहे. पण त्याचबरोबर मला आलेला एक अनुभवही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. योगशास्त्रात उडियान बंद आणि जालंधर बंद यांना अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. साधारणपणे हे बंद योगाभ्यासामध्ये जाणीवपूर्वक केले जातात. परंतु काही वेळा ध्यानाच्या गहन अवस्थेत हे बंद आपोआप लागतात. माझ्या कुंडलिनी जागृतीच्या प्रवासादरम्यान मला देखील याचा अनुभव आला आहे. जेव्हा मी ध्यानात बसते, जेव्हा काही वेळानंतर माझे पोट आपोआप आत खेचले जाऊ लागते, इतके आत की जणू नाभीचा भाग म्हणजेच बेंबीचा भाग पाठीच्या दिशेने ओढला जात आहे असे वाटते. विशेष म्हणजे यासाठी मी कोणताही प्रयत्न करत नाही. हे सर्व अगदी नैसर्गिकरित्या घडते. काही काळ पोट अशा स्थितीत राहते आणि नंतर पुन्हा आपोआप सामान्य होते. या प्रक्रियेदरम्यान मला शरीरात ऊर्जा वरच्या दिशेने चढत असल्याची स्पष्ट जाणीव होते. त्याचवेळी माझी मान देखील हळूहळू छातीकडे झुकू लागते. मी मुद्दाम मान खाली करत नाही, ती स्वतःच खाली झुकते. नंतर योगशास्त्राविषयी वाचताना मला समजले की पोट आत खेचले जाण्याच्या प्रक्रियेला उडियान बंद आणि मान छातीकडे झुकण्याच्या प्रक्रियेला जालंधर बंद असे म्हणतात. उडियान या शब्दाचा अर्थ आहे वर उडणे किंवा वर जाणे. हठयोगानुसार या बंदामुळे प्राणशक्ती ऊर्ध्वगामी होण्यास मदत होते. तर जालंधर बंद हा कंठ प्रदेशाशी संबंधित बंद आहे, म्हणजेच कंठाशी रिलेटेड. या बंदामध्ये हनुवटी छातीकडे झुकते आणि शरीरातील ऊर्जा प्रवाह संतुलित करण्यास मदत होते असे योगशास्त्र सांगितले आहे. आता जालंधर बंदाचे कंठ प्रदेशावरील परिणाम म्हणजे कंठाच्या भोवती त्याचे काय परिणाम होतात ते थोडक्यात मी तुम्हाला ते सांगते. जालंधर बंदामध्ये हनुवटी छातीकडे झुकते आणि कंठ प्रदेशावर सौम्य दाब निर्माण होतो. योगशास्त्रानुसार या प्रक्रियेमुळे कंठ प्रदेशातील ऊर्जेचा प्रवाह संतुलित होण्यास मदत होते. काही योग ग्रंथांमध्ये आणि योग तज्ज्ञांच्या मते यामुळे थायरॉईड व इतर संबंधित ग्रंथीवर मसाज सदृश परिणाम होतो. त्यामुळे त्या भागातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते आणि कंठाशी संबंधित काही तक्रारींमध्ये सुद्धा आराम मिळू शकतो. म्हणूनच जालंधर बंदाला केवळ योगिक क्रिया नव्हे तर कंठचक्राशी संबंधित एक महत्त्वाची साधना मानली जाते. माझ्या अनुभवातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व प्रक्रियेदरम्यान मला कधीही भीती वाटली नाही. उलट श्वास अतिशय सूक्ष्म होत जातो, मन शांत होते आणि आतमध्ये काहीतरी गूढ पण अत्यंत बुद्धिमान शक्ती कार्यरत असल्याची जाणीव होते. हठयोगातील अनेक ग्रंथांमध्ये बंदांचा संबंध केवळ शारीरिक हालचालीशी नसून प्राणशक्तीच्या प्रवाहाशी जोडला गेला आहे. त्यामुळे काही साधकांना ध्यानादरम्यान अशा स्वयंस्फूर्त क्रिया अनुभवायला मिळू शकतात. मात्र इथे एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छिते. जर तुमच्या साधनेत अशा प्रकारचे अनुभव येत असतील तर त्यांना जबरदस्तीने निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. तसेच त्यांची भीती बाळगू नका. फक्त शांतपणे साक्षीभावाने त्यांचे निरीक्षण करा. माझ्या अनुभवातून मला इतकेच जाणवले की जेव्हा आपण पूर्णपणे समर्पित होतो तेव्हा शरीराला काय करायचे आहे हे शरीरालाच माहिती असते. आपण फक्त त्या दिव्य प्रक्रियेचे साक्षीदार असतो. कधीकधी साधना इतकी गहन होते की आपण योग करत नाही तर योग आपल्यामार्फत घडत असतो. ध्यानाच्या प्रवासात अशा अनेक गोष्टी घडतात ज्यांचे उत्तर पुस्तकामध्ये मिळते, परंतु त्यांची खरी अनुभूती मात्र स्वतःच्या साधनेतूनच येते. धन्यवाद.